नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि सर्वांना आज दत्त जयंतीच्या शुभेच्छा. मित्रांनो, नेहमीच आपण नवनवीन विषय घेऊन येत असतो, त्यामुळे चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरत जाऊ नका आणि शेअरही करत जा, जेणेकरून आपले मित्र नातेवाईक यांच्यापर्यंत सुद्धा अतिशय महत्वाची माहिती पोहोचेल. तर थंबनेल वरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा विषय काय आहे. आजचा खूप जबरदस्त विषय आहे मित्रांनो. थंबनेलवर तुम्ही पाहिलं असेल की जो किडनी स्टोन आहे तो अक्षरशः फुटून चुरा होऊन लघवीवाटे बाहेर निघून जाईल. आणि दुसरं जे आहे, लिव्हर केव्हाही खराब होणार नाही किंवा फॅटी लिव्हर होणार नाही, किंवा त्याच्या पुढे जाऊन जो फॅटी लिव्हर झाल्यामुळे जे फायब्रोसिस होतात, सिरोसिस होतात, या गोष्टी तुमच्या बाबत घडणार नाही. म्हणून हा व्हिडिओ आपण आज खास तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. ज्यांना कुणाला या किंवा मित्र नातेवाईकांना गंभीर आजाराचं काही लक्षण असतील, आता मुतखडा हा सर्वांना म्हणजे जवळजवळ बऱ्याच लोकांना या पाण्यामुळे या समस्या आढळतात. तर पाहूया आपण की हा काय विषय आहे. ही जी वनस्पती आहे, एक वनस्पती भाजी आहे, जी गव्हाच्या शेतामध्ये वाढते, हिवाळ्यामध्ये वाढते, आणि एवढी एक जबरदस्त भाजी आहे की इतकी म्हणजे तिच्यामध्ये शक्ती आहे की ती कुठल्याही शरीरातले जे आजार, म्हणजे तुमचं इवन पचन शक्ती असेल, बद्धकोष्ठतेचा जुना आजार असेल, तिच्या नियमित वापराने म्हणजे आठवड्यात 2-3 वेळा जरी तिचा वापर केला तरी सुद्धा तुम्हाला बद्धकोष्ठा, पचन संस्था, तुमचं रक्त शुद्ध होतं, तुमच्या शरीरावरती खाज येत नाही, पुरळ येत नाही. आणि अशी वनस्पती काय आहे आणि ती कसे किडनीचे खडे फोडते किंवा कशा पद्धतीने या ठिकाणी लिव्हरला डिटॉक्सिफाय करते, आपण बघूया ती भाजी कशी दिसते. कशी बऱ्याच लोकांना ही भाजी माहित नाही. तर या भाजीचं नाव आहे मित्रांनो चाकवत भाजी. तरी सर्रास गावामध्ये वाढत असते, हिवाळ्यातच सापडते ती. तर पाहूया आपण या ठिकाणी चाकवत भाजी कशा पद्धतीची असते. मित्रांनो, ही आहे चाकवत भाजी. 3 पानाची भाजी असते. पाहूया आपण. हे पहा, अशा पद्धतीची ही चाकवत भाजी आहे. चाकवत हे प्रामुख्याने थंड असतं. शरीरातील उष्णता, अग्निसंतुलन, पचन सुधारतं. शरीरात विषारी पदार्थ जमा होऊ लागतात तेव्हाच लिव्हरवर दाब येतो आणि त्याच्यामुळे लिव्हर हा फॅटी बनत जातो. त्यासाठी हे चाकवत भाजी खूप म्हणजे खूप जबरदस्त औषध आहे. कारण हे डिटॉक्स प्रक्रियेला खूप गती देतं आणि तुमचं जे यकृत आहे त्याची जळजळ थांबवतं, किंवा तुमचे जे काही यकृताशी निगडीत काही जे प्रॉब्लेम्स आहेत ते सर्व दूर करतं. आता ही भाजी किडनीच्या सुजेमध्ये कसं काम करतं, तर ज्यावेळी किडनीच्या ज्या लोकांना प्रॉब्लेम असतात, म्हणजे किडनी स्टोन असतो साधारणतः, किंवा लघवीला सतत जळजळ होत असते, किंवा आणखी काही इरिटेशन होत असतं, किंवा युटीआय ट्रॅक जे युरिन ट्रॅक इन्फेक्शन आहे आपण ज्याला म्हणतो, या सर्व पद्धतीमध्ये ह्या भाजीचा कच्चा रस साखरेमध्ये सकाळी घेतल्याने, आठवड्यातून 2दाच घ्या, तुम्हाला फार फार तर एक 8 ते 10 वेळा हा रस घेतल्यानंतर, किंवा नियमित थोडस 1-2 महिने घेतल्यानंतर तुम्हाला लगेच जाणवेल की तुमच्या किडनी स्टोनचा त्रास सुद्धा बरा झालेला आहे, किंवा लघवीला जळजळ होत नाही आणि स्वच्छ असं जे मूत्र आहे ते बाहेर येतं. त्यानंतर महिलांना सुद्धा मासिक पाळीमध्ये जे त्रास होतात त्याच्यासाठी सुद्धा चाकवत भाजी ही अतिशय सुंदर अशी आहे. तिने सर्व त्रास त्या ठिकाणी दूर होतात आणि तिचं डिटॉक्सिफिकेशनची जी गती आहे ती खूप स्पीडमध्ये डिटॉक्सिफिकेशन करते शरीराला. त्याच्यामुळे शरीरातील किडनीवरची सूज सुद्धा कमी होते. विषारी पदार्थ शरीराच्या बाहेर टाकले जातात लघवीद्वारे. त्याच्यानंतर मित्रांनो, आता ही बनवायची कशी, तर ही भाजी अगदी साध्या पद्धतीने बनवायची आपल्याला. याला काही जास्त म्हणजे वाटण वगैरे काही काढत बसायचं नाही, किंवा याला कुठल्याही रेसिपीची जोड द्यायची नाही आपल्याला. ही भाजी फक्त बनवायची एक साध्या थोड्याशा, तुम्ही लाल तिखटामध्ये म्हणा किंवा थोड्याशा कांदा लसूण मसाल्यामध्ये म्हणा, बस फक्त त्याच्यात कुठलाही म्हणजे लसूण ऍड करायचं नाही किंवा कुठले टोमॅटो ऍड करायचे नाही. फक्त ती भाजी थोड्याशा मसाल्यात परतून ती भाजी खायची. त्याच्यानंतर तुम्ही ती भाजी सूप सुद्धा पिऊ शकता. म्हणजे ते भाजीला उकळायचंय आणि त्याचा जो पाणी आहे ते पाणी प्यायचे. ते पाणी प्यायल्यानंतर तुमचे किडनीचे, लिव्हरचे पूर्ण असं डिटॉक्सिफिकेशन होतं आणि लिव्हरवरचा ताण जाऊन तुम्हाला जे फॅटी लिव्हर आहे त्याच्यामध्ये अत्यंत चांगल्या स्वरूपाचा तुम्हाला बदल सुद्धा याच्यामध्ये दिसतो. कारण या भाजीची वैशिष्ट्यच अशी आहे, ही भाजी फक्त हिवाळ्यात आणि ती ही थंड स्वरूपात असते. म्हणजे लिव्हरमध्ये जी जळजळ होते, म्हणजे उष्णता वाढलेली असते अति प्रमाणात, ती सुद्धा ही सर्व बाहेर काढून टाकण्याचं काम करते. आणि साधी म्हणजे ही
भाजी तुम्हाला बऱ्याच ठिकाणी विकायला सुद्धा मिळणार नाही, की शेतामध्ये गेल्यानंतर तुम्ही आता मी तुम्हाला चित्र दाखवलं, साधारणतः चाकवताची भाजी 3 पानाची असते. फक्त काय करायची, स्वच्छ धुवून घ्यायची, चिरून घ्यायची, त्यातलं कुठलंही विटॅमिन किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, जे काही गुण आहेत ते चाकवतातले कधीही कमी होत नाहीत. त्याच्यामुळे तिला हलक्या स्वरूपात अशी सोप्या पद्धतीने बनवायची आणि त्याचं सोप्या पद्धतीने सेवन करायचंय. कारण ही संपूर्ण आरोग्याला फिट ठेवणारी हिवाळ्यामधली एक वनस्पती भाजी आहे, ज्याला आपण रानभाज्या म्हणतो. ती ही रानभाजी आहे मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये लिहा. आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. कारण आपण काय करतो की नेहमीच आपली जी युट्यूबची फॅमिली आहे, प्रथमतः तुम्ही त्यांचा आभारी आहे आणि त्यांना पुन्हा एकदा दत्त जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपली जी युट्यूब फॅमिली आहे ती एज्युकेटेड आहे आणि त्यांना नवनवीन विषय आवडतात आणि आपल्या नवनवीन विषयाला नेहमीच त्यांनी साथ दिलेली आहे आणि प्रतिसाद दिलेला आहे. त्याच्यामुळे त्यांचा मी खूप आभारी आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की लिहा. सबस्क्राईब केलं नसेल तर पुन्हा एकदा सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.